नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 358 आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलिमेनाइटचे साठे आढळतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा नावाचा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 होनावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या पठारावर डॅश मृदा आढळते. महाराष्ट्राच्या पठारावर डॅश मृदा आढळते.
आहे तर ऑप्शन क्रमांक 3 काळी मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. डॅश डॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 खोलीनुसार तापमान वाढत होते. ऑप्शन क्रमांक 2 खोलीनुसार दाब वाढत जातो. ऑप्शन क्रमांक 3 खोलीनुसार घनतेत वाढ होते तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फुल्लर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये फुल्लर लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक 3 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खाकसार म्हणजे काय होय? खाकसार म्हणजे काय होय तर ऑप्शन क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक 4 1 जून 2015 रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक 1 2 एप्रिल 2020 या दिवशी.
आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 47 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इडीज इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे? कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह द्वारे तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाथरी हिंगणी एक रुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत?
पाथरी, हिंगणी, एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हेरू सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 पलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश देवाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भगवान शंकर या देवाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे विराजमान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ ही रेषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या नद्या पासून
जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राज्याच्या करविषयक हित संबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? राज्याच्या करविषयक हित संबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 274 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 माडियागोंड, कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश पर्वतरांगेत आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश या पर्वतरांगेत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल.